नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य राखीव पोलीस दल पुणे 2017 रोजी झालेला पेपर पाहणार आहोत। याआधी आपण या पेपरचे 2 भाग मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। आता आपण या व्हिडिओमध्ये या प्रश्नपत्रिकेचा 3रा भाग पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। आपला पहिला प्रश्न आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश डॅश येथे झाला। पर्याय क्रमांक 1 आहे हस्तिनापूर, पर्याय क्रमांक 2 आहे लिंबुनी, पर्याय क्रमांक 3 आहे घोलविरा, पर्याय क्रमांक 4 आहे वैशाली। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लिंबुनी। आपला पुढील प्रश्न आहे, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? पर्याय क्रमांक 1 आहे सी राजगोपालचारी, पर्याय क्रमांक 2 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 3 आहे शंकर दयाळ शर्मा, पर्याय क्रमांक 4 आहे डॉक्टर अब्दुल कलाम। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आपला पुढील प्रश्न आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश डॅश यांच्याकडून दिली जाते। पर्याय क्रमांक 1 आहे आयुक्त, पर्याय क्रमांक 2 आहे शरीफ, पर्याय क्रमांक 3 आहे मुख्य न्यायाधीश, पर्याय क्रमांक 4 आहे राज्यपाल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यपाल। आपला पुढील प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 2 आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 आहे राजाराम मोहन राय, पर्याय क्रमांक 4 आहे म.गो. रानडे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजाराम मोहन राय। राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे, लक्षात असू द्या। हा प्रश्न बहुतेक वेळा प्रश्नपत्रिकेत आलेला आहे, बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे। आपला पुढील प्रश्न आहे, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे विठ्ठल रामजी शिंदे, पर्याय क्रमांक 2 आहे डॉक्टर अभय बंग, पर्याय क्रमांक 3 आहे संत गाडगे बाबा, पर्याय क्रमांक 4 आहे बाबा आमटे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबा आमटे। आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे सेवा परम धर्म, पर्याय क्रमांक 2 आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, पर्याय क्रमांक 3 आहे सदरक्षणाय खगल निग्राह्य, पर्याय क्रमांक 4 आहे सेवा में सदैव तत्पर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सदरक्षणाय खगल निग्राह्य हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे। आपला पुढील प्रश्न आहे, या संतांना आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले। पर्याय क्रमांक 1 आहे संत गाडगे बाबा, पर्याय क्रमांक 2 आहे संत तुकाराम महाराज, पर्याय क्रमांक 3 आहे संत तुकडोजी महाराज, पर्याय क्रमांक 4 आहे संत ज्ञानेश्वर। तर संत गाडगे बाबा यांनी स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून दिले आणि स्वच्छता लोकांसमोर मांडली। तर संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावून दिलेले आहे। आपला पुढील प्रश्न आहे, डॅश डॅश हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक होय। पर्याय क्रमांक 1 आहे केसरी, पर्याय क्रमांक 2 आहे दक्षता, पर्याय क्रमांक 3 आहे किरण, पर्याय क्रमांक 4 आहे सावधान। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षता। आपला पुढील प्रश्न आहे, फेसबुकचे संस्थापक डॅश डॅश हे आहेत। पर्याय क्रमांक 1 आहे रुपर्ट मॅक्रोड, पर्याय क्रमांक 2 आहे मार्क झुकरबर्ग, पर्याय क्रमांक 3 आहे टॉमी हॅक्स, पर्याय क्रमांक 4 आहे बिल क्विंटन। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मार्क झुकरबर्ग। मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत। आपला पुढील प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे रेडिओवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात? पर्याय क्रमांक 1 आहे दिल की बात, पर्याय क्रमांक 2 आहे मन की बात, पर्याय क्रमांक 3 आहे छोटी सी बात, पर्याय क्रमांक 4 आहे आपकी बात। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मन की बात। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेडिओवर मन की बात या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात। आपला पुढील प्रश्न आहे, जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते? केंद्रीय बल, गुरुत्वीय बल, पर्याय क्रमांक 3 आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बल, पर्याय क्रमांक 4 आहे यापेक्षा वेगळे उत्तर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरुत्वीय बल। आपला पुढील प्रश्न आहे, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे शनी, पर्याय क्रमांक 2 आहे शुक्र, पर्याय क्रमांक 3 आहे सूर्य, पर्याय क्रमांक 4 आहे चंद्र। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्र। आपला पुढील प्रश्न आहे, वंदे भारतम हे गीत कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 1 आहे
बंकिमचंद्र चटर्जी, पर्याय क्रमांक 2 आहे रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 3 आहे विनायकराव सावरकर, पर्याय क्रमांक 4 आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आपला पुढील प्रश्न आहे सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गंगटोक, पर्याय क्रमांक 2 आहे कोहिमा, पर्याय क्रमांक 3 आहे इम्फाल, पर्याय क्रमांक 4 आहे आगरतळा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंगटोक. आपला पुढील प्रश्न आहे चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय क्रमांक 1 आहे 1942, पर्याय क्रमांक 2 आहे 1926, पर्याय क्रमांक 3 आहे 1940, पर्याय क्रमांक 4 आहे 1930. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1942. चले जाव ही चळवळ 1942 वर्षी सुरू झालेली होती. आपला पुढील प्रश्न आहे सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा, शेंदूर, मीठ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खाण्याचा सोडा. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 220, 78, 288, 550. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 288. आपला पुढील प्रश्न आहे पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे केरळ, पर्याय क्रमांक 2 आहे तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 आहे गोवा, पर्याय क्रमांक 4 आहे आसाम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. आपला पुढील प्रश्न आहे नाथसागर हे धरण कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कोयना, पर्याय क्रमांक 2 आहे नाशिक, पर्याय क्रमांक 3 आहे पैठण, पर्याय क्रमांक 4 आहे खडकवासला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पैठण. आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, पर्याय क्रमांक 2 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 3 आहे नाशिक, पर्याय क्रमांक 4 आहे नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा.